नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत झटपट होणारे भाताचे 2 प्रकार, ते म्हणजे टोमॅटो राईस आणि मसूर पुलाव. एखाद्या वेळेस संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला, अशा वेळी एकच पदार्थ पोटभरीसाठी करायचा आहे. त्यावेळी तुम्ही मसूर पुलाव आणि टोमॅटो राईस करू शकता किंवा सकाळच्या घाई-गडबडीमध्ये टिफिनसाठी देखील दोन्ही भात अगदी झटपट होतात, चवीला अप्रतिम लागतात. चला तर मग टोमॅटो राईस आणि मसूर पुलाव कसा करायचा ते पाहूया. मसूर पुलाव करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. 2 कप तांदूळ वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम होतील. इथं मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ पुलाव करण्यासाठी वापरू शकता. अख्खा बासमती घेऊ शकता, तुकडा बासमती देखील घेऊ शकता. तांदूळ मी आधी पाकडून घेतले, स्वच्छ निवडून घेतले, त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतले आणि तांदूळ बुडतील एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं मी एका भांड्यामध्ये भिजवून घेतलेले मसूर घेतलेले आहेत. अर्धा कप मसूर मी 4 तास पाण्यात भिजत ठेवले होते. भिजल्यानंतर मसूर 1 कप झालेले आहेत. मसूर मी आधी स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर 2 वेळा पाण्याने धुवून घेतले, कारण मसूरला पांढरी पावडर लावलेली असते. धुवून घेतल्यामुळे ती पावडर निघून जाते. तुम्ही मोड आलेले मसूर घेतले तरीही चालतील. 1 कप मसूर आणि 2 कप तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. मसूर पुलाव करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे. जिरं थोडंसं फुलू द्या. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. यानंतर आपण यामध्ये तमालपत्र घालूया. तमालपत्र मोठं होतं म्हणून मी 2 भाग करून घातलेत. लहान असेल तर 2 घाला. यानंतर खडे मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, 2 स्टार फूल, 5-6 लवंगा आणि 10 ते 12 काळी मिरी असे घेतलेले आहेत. मसाले थोडा वेळ परतून घ्यायचे. यानंतर 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. मिरच्यांमधल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत. आता आपण हे मसाले अगदी थोडा वेळ परतून घेऊया. यानंतर आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालणार आहोत. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि कांदा छान हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. बघा, कांदा परतून झालाय, मस्त मऊ झालाय आणि हलका सोनेरी रंग देखील आलेला आहे. आता आपण यामध्ये 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं आलं लसूण पेस्ट परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. आलं लसूण पेस्ट परतून झाली की यानंतर आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो असा बारीक चॉप करून घालायचा आहे. सोबतच आपण चवीनुसार मीठ घालायचं. संपूर्ण पुलावला लागेल एवढं मीठ मी आत्ता घातलेलं आहे. मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो. आता आपण मीडियम फ्लेमवर टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं छान परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान परतून झालाय, मस्त मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. त्याआधी गॅसची फ्लेम लो करूया. पाव टीस्पून हळद घालूया. 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून बिर्याणी पुलाव मसाला. आता आपण यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया. आता मी इथं पुरेशा प्रमाणामध्ये तेल वापरलेलं आहे, म्हणून मसाले करपले जाणार नाहीत. पण तुमचे मसाले जर यापेक्षा कोरडे झाले असतील, तेल कमी वापरलं असेल, तर तुम्ही थोडंसं पाणी घालून मसाले परतून घेऊ शकता. फोडणीमध्ये घातलेले मसाले करपले म्हणजे आपल्या स्वयंपाकाची पूर्ण चव बिघडते. यानंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले अख्खे मसूर घालूया. मसूर मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल, मसूरमध्ये मसाल्यांचा स्वाद अगदी छान उतरला जाईल. मसूर परतून झाले की यानंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ आपण 20 मिनिटं पाण्यात भिजत घातले होते. यामध्ये तांदूळ घालण्याआधी यातलं सगळं पाणी आपण निथळून काढायचं आहे. आता आपण तांदूळ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत होईल. इथं मी 1 कप मसूर आणि 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. 2 कप तांदूळ वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम होतील. यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया. यात पाणी घालताना आपण उकळतं पाणीच घालायचं आहे, अजिबात गार पाणी वापरायचं नाही आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आहे. इथं आपण 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी 4.5 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. सोबतच आपण यामध्ये 1 कप मसूर घातलेले आहेत. मसूर देखील शिजले गेले पाहिजेत. नेहमी आपण भात करताना तांदूळाच्या दुप्पट पाणी वापरतो, पण मसूर आहेत म्हणून मी अर्धा कप पाणी जास्ती घातलेलं आहे. तसंही तांदूळ जसे तुम्ही नवे किंवा जुने घ्याल त्यानुसार तुम्हाला पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी अधिक लागू शकतं. पुलाव शिजल्यानंतर आपण हाताने दाबून बघायचा. जर शिजला नसेल तर पुढे आपण थोडंसं अजून पाणी घालू शकतो. त्यासाठी बाजूच्या बर्नरवर थोडं पाणी गरम करून ठेवायचं आहे.
जर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये करणार असाल तर इथं आपण दुप्पट पाणी वापरलं आहे. कुकरमध्ये करणार असाल तर दीडपट वापरायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमचा झटपट असा मसूर पुलाव तयार होईल. बघा, आपण यामध्ये उकळतं पाणी घातल्यामुळे याला लगेचच दणकून उकळी आलेली आहे. आता आपण हाय फ्लेमवर पुलाव छान शिजवून घेऊया. मी यावर झाकण न घालताच पुलाव शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण घालू शकता. आता आपण यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत पुलाव शिजवून घेऊया. मध्येच आपण 1-2 वेळा चमच्याने तळापासून ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे पुलाव तळाला लागणार नाही. आपण यामध्ये घातलेलं पाणी जवळपास 6-7 मिनिटांमध्येच पूर्ण आटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुलावला रंग किती सुरेख आलेला आहे. एक वेळ पुलाव आपण तळापासून ढवळून घेऊया. इथं आपण मसूर पुलाव शिजलाय का बघूया. बघा, तांदूळ देखील व्यवस्थित शिजलेत आणि मसूर देखील अगदी छान शिजले गेलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि चमच्याने आपण पुलाववरून एकसारखा करून घेऊया. अगदी हलक्या हाताने एकसारखा करायचा आहे, चमच्याने घट्ट दाबून घ्यायचा नाही आहे. आता आपण यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर भाताला 5 ते 6 मिनिटे वाफ काढून घेऊया, म्हणजे यामध्ये जे काही पाणी शिल्लक असेल तर ते पूर्ण आटलं जाईल. गावाला जसा चुलीवर आपण पातेल्यामध्ये भात करतो, भात शिजल्यानंतर तो आपण निखाऱ्यावर वर झाकण ठेवून निमरत घालतो, अगदी त्याच पद्धतीने गॅस बारीक करून आपण यावर झाकण ठेवून भात निमरत घालायचा आहे. 5-6 मिनिटे झालेत. आता आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता आपल्या पुलावला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि पाहता क्षणी खावा वाटतो इतका तो सुरेख झालेला आहे. पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपला मसूर पुलाव किती छान झालेला आहे. एक वेळ आपण ढवळून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता जरी तुम्हाला हा पुलाव थोडासा चिकट वाटत असेल तरीही 1-10 मिनिटं पुन्हा असंच झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पुलाव आपल्याला हवा तसा छान मोकळा सुटसुटीत होतो. आता आपण यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग आपला अप्रतिम चवीचा असा झटपट होणारा मसूर पुलाव सर्विंगसाठी तयार आहे. गरम गरम मसूर पुलाव सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण टोमॅटो राईस कसा करायचा ते पाहूया. टोमॅटो राईस किंवा पुलाव करण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ लांब दाण्याचे आहेत. बघा, तांदूळ जुने आहेत. तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले, पाकडून घेतलेले आहेत. इथं मी बासमती तांदूळ घेतले. तुम्ही घरातील रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल. आता घरात बासमती तांदूळ उपलब्ध होते म्हणून मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि अशा हाताने चोळून तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ बुडतील एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे तांदूळ कमीत कमी 20 मिनिटं ते अर्धा तास भिजत घालायचे आहेत. अर्ध्या तासानंतर आपण यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. टोमॅटो राईस करण्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे. 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्या. जिरं फुलून आलं की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये 1 तमालपत्र घालायचं, 1 इंच दालचिनीचे तुकडे घालायचे, 1 मसाला वेलची, 1 स्टार फूल, 4-5 हिरवी वेलची घालायची आणि 10 काळी मिरी आणि 5 लवंग घालायचे आहेत. आता आपण हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया. मसाले फुटू लागले की यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. असं आपण सतत ढवळत राहायचं आहे. कांद्याच्या पाकळ्या आपण चमच्याने अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया. बघा, कांदा छान परतून झाला आहे. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. कांदा इतपतच रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पुढे तो अजून भाजला जाईलच. आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. इथं मी 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. आलं लसूण पेस्ट करताना मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून अशी पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणून ती तुम्हाला कदाचित जास्ती दिसत असेल. आता आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 1.5-2 मिनिटं छान लो फ्लेमवर परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. आलं लसूण परतून झालं आहे. कांदाही त्यासोबत अजून परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरे घालूया. इथं मी 3 मध्यम आकाराच्या टोमॅटोंची अशी प्युरी करून घेतलेली आहे. टोमॅटो कच्चेच आहेत. कच्चे म्हणजे चांगले पिकलेले न शिजवता केलेली प्युरी आहे. आता आपण टोमॅटो प्युरे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टोमॅटो घेताना चांगले पिकलेले लालसरच घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची चव पुलावमध्ये अगदी छान उतरली जाते. आता आपण मीडियम फ्लेमवर टोमॅटो प्युरी अगदी छान परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा नाहीसा होऊन जातो.
साधारण 4-5 मिनिटं मी टोमॅटो प्युरे अगदी छान परतून घेतली. बघा, यातलं सगळं पाणी नाहीसं झालं आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये गॅसची फ्लेम लो करूया आणि पावडर मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे, 2 टीस्पून लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि 2 टीस्पून पावभाजी मसाला. यापेक्षा जास्ती मसाले घालायचे नाही आहेत. पुढे आपण थोडासा गरम मसाला वापरणार आहोत. पावभाजी मसाला आणि सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर आत्ताच इथे तुम्ही 1 टीस्पून गरम मसाला घातला तरीही चालेल, पण पावभाजी मसाला घातल्यामुळे टोमॅटो राईसला छान चव येते. आता आपण हे सर्व मसाले फोडणीमध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घेऊया. सगळे मसाले परतून झालेत. आता आपण यामध्ये पुन्हा असा थोडासा जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असे जाडसर चिरून घेतलेले आहेत. अगदी बारीक फोडी करायच्या नाही आहेत, मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक राहिल्या पाहिजेत. आपल्याला टोमॅटो राईस किंवा पुलाव करायचा आहे, टोमॅटो त्यामध्ये दिसला पाहिजे. आता आपण हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतायचा नाही आहे, असा जाडसरच ठेवायचा आहे. अगदी मिनिटभर परतून घेऊया. टोमॅटो मिनिटभर परतून झाला की यानंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. आता आपण इथं अर्धा टीस्पून गरम मसाला घालणार आहोत. आधी आपण पावभाजी मसाला घातला होता, त्यासाठी इथं मी फक्त अर्धा टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. आत्ता गरम मसाला घातला म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो. आधी जर तुम्ही 1 टीस्पून गरम मसाला वापरणार असाल तर पुन्हा गरम मसाला घालायची अजिबात गरज नाही आहे. तांदूळ आता आपण फोडणीमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया. तांदूळ आधी आपण अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते थोडेसे हलके होतात. त्यामुळे हलक्या हाताने परतायचे आहेत, म्हणजे ते मध्ये तुटणार नाहीत. तांदूळ परतून झाले की यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. इथं आपण 4 कप पाणी घालायचं आहे. आपण 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 4 कप पाणी घालायचं. हे प्रमाण अगदी बरोबर होतं. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे. त्याआधी आपण हे सर्व साहित्य चमच्याने तळापासून ढवळून घेणार आहोत. अशा पद्धतीने अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलं नाही आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एक वेळ चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून आता याला उकळी येऊ द्या. आता इथं मी हा भात कढईमध्ये करत आहे, पण तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असेल तरीही करू शकता. इथं आपण 2 कप तांदूळासाठी 4 कप पाणी वापरलं होतं, पण तिथे 2 कप तांदूळासाठी 3 कप पाणी वापरून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 शिट्ट्या करून तुम्ही हा टोमॅटो राईस करू शकता. बघा, याला मस्त उकळी फुटलेली आहे. आपल्याला हे हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. आता आपण पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि यातलं सगळं पाणी आटेपर्यंत आपण हा भात शिजवून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पोकळ झाकण ठेवून यावर भात शिजवून घेऊ शकता, पण मी झाकण न ठेवताच भात शिजवून घेणार आहे. थोड्या थोड्या वेळाने भात आपण तळापासून ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाला अजिबात लागणार नाही. बघा, आपण यामध्ये घातलेलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि तांदूळही अगदी छान शिजलेला आहे. इथं आपण 4 कप पाणी घालून भात शिजवून घेतलेला आहे. टोमॅटो राईस थोडासा मऊसरच असतो, पुलावसारखा सुटसुटीत नसतो. आता आपण चमच्याने भात वरून एकसारखा करून घ्यायचा आहे. अगदी चमच्याने दाबून घट्ट करायचा नाही आहे, हलक्या हातानेच एकसारखा करायचा आहे. त्याआधीच गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला भात शिजलाय का पण दाखवते. बघा, तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे 5 मिनिटांमध्ये भात अगदी छान मुरला जाईल. बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता भाताला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला टोमॅटो राईस किती छान झालेला आहे. आपण यामध्ये अजिबात आर्टिफिशियल कलर न घालता देखील अगदी छान रंग आलेला आहे. बघा, आपल्याला हवा तसा मऊसर भात तयार झालेला आहे. आता हा टोमॅटो राईस खूपच जास्त गरम आहे. थोडासा गार झाला की म्हणजे तो व्यवस्थित मोकळा सुटसुटीत होतो. बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा राईस गरम गरम सर्व करू शकता किंवा अजून 5 मिनिटं बंद गॅसवर यावर झाकण ठेवून नंतर सर्व केला तरीही चालेल. तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल. झटपट होणारा टोमॅटो राईस तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपला राईस किती छान झालाय. अशाच पद्धतीने दोन्हीही झटपट होणारे भाताचे प्रकार तुम्ही घरी नक्की करून पहा. तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.